राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय. चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात. मित्रांनो, मी आता डायरेक्ट सकाळ सकाळ जेवाय बसलोय. मला लय भूक लागली होती. दोडक्याची भाजी, चपाती आणि आपली ही काकवी आहे, बघू शकता तुम्ही सगळे. चला मी जेवून घेतो. आपल्याला थोडस एका ठिकाणी जायचंय, बघू तिथे जायचा प्लॅन काय होतोय आपण. मित्रांनो, सकाळी जो ब्लॉग स्टार्ट केला होता त्यानंतर आत्ताच करतोय, कारण आज साईडवर सुट्टी होती आपल्याला, कारण दुसऱ्या साईडवर काम चालू आहे आपलं. तिथे मी काही गेलो नाही. आपला जो सायमन आहे कामगार तो गेलेला आहे आणि माझा भाऊ गेलेला आहे. आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत. चला त्या आळूच्या वड्या कशा बनवतात हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आळूच्या वड्यासाठी मी साहित्य घेतले. हे आळूची पानं, हे मीठ, हे जिरे, हे चिरलेली कोथिंबीर, हे लसूण, गूळ, हिरवी मिरची, तीळ आणि लिंबू. तुम्ही लिंबू किंवा चिंच वापरू शकता. मी लिंबू घेतलेला आहे. आता आपण हे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ह्याचे पहिले वाटण करून घेऊया मिक्सर मधनं. कोथिंबीर टाकली, लसूण टाकतोय, हिरवी मिरची देठ काढून टाकावी. मित्रांनो, गूळ पाण्यात मिक्स करून घेतलाय पहिल्यांदा, आणि हे वाटण होतं ते तुम्हाला दाखवलं. मिरची, लसूण, त्याचं ते वाटण टाकतोय या पाण्यात. तीळ बी टाकून घेतोय. आणि लिंबू ऍड करतोय आता. चवीनुसार मीठ टाकून घेतोय. आता हळद टाकून घेतोय मी. हळद ही आपल्या घरचीच हळद आहे. आपलं हळदीचा स्वतःच व्यवसाय आहे. मी ट्रेडिंग करतो हळदीचे. कोणाला लागले तर मी माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय, कॉन्टॅक्ट करा नंबरवरती. मित्रांनो, आता बेसन टाकतोय आणि बेसन टाकताना आहे ना, असं फिरवलं पाहिजे, मिक्स करत राहिलं पाहिजे. म्हणजे व्यवस्थितरित्या बेसन जेवढं लागतं तेवढं ऍड करत राहायचं आणि असं घट्ट स्वरूपाचं पीठ बनवून घ्यायचं आपण. ज्वारीचं पीठ थोडस टाकून घेतोय, त्याने जेणेकरून आपली जी आळूची वडी आहे ती चांगली अशी बनावी. हे आळूच्या वड्याचं पीठ तयार करून घेतले आपण. आता ह्यात जो कुकरचा डब्बा आहे आपला, त्यात आपण शिजवण्यात वड्या, त्याला तेल लावून घेतोय, कारण जेणेकरून वड्या चिटकल्या नाही पाहिजेत त्याला. मित्रांनो, आळूच्या पानाला मी हे जे पीठ बनवलं होतं ते लावून घ्यायला चालू केले आपण. असं व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचंय. आता आपण याला रोल करून घेतोय. अशा प्रकारे चांगले लोड करून घेतला आहे आणि डब्यात ठेवले. हे बाकीचे आळूचे पानं
मी पीठ लावून घेऊन सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे कुकर मध्ये ठेवून शिजवून घेऊया. मित्रांनो, या आळूच्या वड्या आपण शिजवून घेऊन त्याला अशा प्रकारे कापून घेतल्या आणि तेल आणि लसूणच्या फोडणीमध्ये थोडंसं फ्राय करून घेतलंय. हे बघू शकता, अशा प्रकारे आपण आळूच्या वड्या बनवून घेतल्या. ते आता खाऊन घेऊया. चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. मित्रांनो, आज मी डायरेक्ट साईडवरच आलोय. आज आपलं काही काम नाही, पण थोडं इथे प्लंबरचं काम करून घ्यायचं होतं म्हणून आलो होतो. आपलं काल फलटणच्या साईडवर जे काम चालू होतं त्यामुळे आज सायमननी सुट्टी घेतली. इथे इलेक्ट्रिशियन वाल्यांचं काम चाललंय. आता इथं कट करून इथं पाईप टाकणार आहेत. चला आपण खाली जाऊया. आता प्लंबिंग वाल्यांना सांगूया की बाबा आमचं काम करून द्या. प्लंबिंग वाल्यांचं इथलं काम झालेलं आहे, कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित अशा रीत्या. मित्रांनो, आज साक्षी आली आहे आणि हे बघा पार्थवी कशी ती वर खेळतीये, सुंदर वगैरे छान. तिला साक्षी आल्यावर मस्त वाटतं खेळायला इथे. साक्षी तुला बोलवते ती. त्यांचं चाललं खेळायचं, मग खेळू द्या. आता जेवायला बसायचंय. ही दोडक्याची चटणी बनवून नेली आहे मम्मीनी. आता आपण जेवून घेऊया. चला. मित्रांनो, आता झोप लागत होते म्हणून मी चहा बनवून घेतला चहा प्यायला. आणि ते पुस्तक वाचतोय. आता काही काम नाहीये म्हणून थोडे मोकळा वेळ त्यात पुस्तक वाचावं म्हटलं थोडंसं. चला मी चहा घेतो, थोडं पुस्तक वाचतो आणि थोड्या वेळ साईडवर जाऊन एक चक्कर मारून येते की ते प्लंबरवाल्याला सांगितलं होतं पाईप टाकायचं काम केले का नाही ते चेक करूया आपण. भावानी साताऱ्यावरनं कंदी पेढे आणलेत आणि हिज बघा काय चाललंय. बॉक्सला हात लावला की लगेच पोरगी वर वाटते. बघा बघा मारा ते पप्पाने उचलला म्हणून त्याला काय नाही करत. आम्हाला बघायचं कशी करते. मालदे कंदी पेढा खाण्यासाठी ते चालली एकटीच खाती. नो, कालचा ब्लॉग आपण आज कंटिन्यू केलेला आहे आणि दोन्ही ब्लॉग एडिट करून मी आता अपलोड करतोय. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. धन्यवाद. शिवरात्री.